आमच्या मंडळामध्ये प्रत्येक कार्यकर्ता हा अध्यक्ष आहे. पण एक लालबाग परळच्या तुमची काय झालं त्याच्या पाठचं काही रिझन असेल? कॉम्पिटिशन तर जरूर नाही, नक्कीच नाही. पळत पळत जाऊन धडपडून पडू नका, हळू. नरसिंहाचा अवताराचा अंश त्याच्यामध्ये म्हणजे एक प्रकारे विष्णूचा अवतार आहे. डॉक्टर कुठलेही सगळं बॅन केलेलं होतं, डॉक्टर कुठलेच नाही. किती वर्ष शाळेला वेळ त्याच्यानंतर पूर्ण वर्ष भेटला नाही, दुसऱ्या वर्षी परत त्याच वेळेला भेटला. की समजा आज आपण 5-6 नाही 10-12 नाही उद्या नसतो. कारण आजकाल खूप जे म्हणतात ते कॉम्पिटिशनसाठीच मोठ्या मोठ्या आलं की एवढं पण बघितलं असेल प्रत्येकाची कृती 5 फुटावरती आली. त्यावेळेला 5 येऊ शकते, आता काय नाही होऊ शकत. जय गणेश मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत एका नवीन पॉडकास्ट मध्ये. गणेश नगरी मुंबईची आयोजित गणेश उत्सव अनप्लग द स्टोरीज बिहाइंड गणेश उत्सव. तर आज आपल्यासोबत आहेत ठाण्याचे मागे इच्छापूर्ती या मंडळाचे अध्यक्ष सचिन जामोदकर सर. आपण त्यांच्यासोबत कॉन्व्हो स्टार्ट करूया. नमस्कार सर. नमस्कार. जय गणेश. आपण पहिलं स्टार्ट करूया की आपल्या मंडळाचं जिथून स्टार्ट झाली, आता आपलं 15वं वर्ष चालू आहे. 15 वर्ष पूर्ण झाली. पुन्हा 16 वर्ष आपण पदार्पण करतोय. तर मग 15 वर्षाचा प्रवास काय, स्टार्टिंग कशी केली आपण? प्रथम सांगायचं असं की या आपल्या किसननगर नंबर 1 मध्ये मागे गणेश उत्सव हा कधीच साजरा झाला नाही. भाद्रपदचा गणेश उत्सव साजरा होतो, पण मागे इच्छापूर्ती तर कधी झालेला नाही. मग आम्ही एका छोट्याशा 7-8 मुलांनी म्हणून ठरवलं की आता हा एक सण आहे ज्यांना पब्लिकला कळू द्या ऍक्च्युअली मागे गणपती काय असतो. तिथून हा प्रवास सुरू झाला. आपल्याला सुरुवाती काही खूप असे अडचणी आल्या असतील किंवा काही ऑब्स्टॅकल असतील जे आपण नवीन आहे तर मग एक्सपिरियन्स नाहीये, मग त्या एक्सपिरियन्स सगळं जोडणं ते कसं मॅनेज केलं तेव्हा? म्हणजे बघायला गेलं तर आपले सगळे कार्यकर्ते, त्यात मी असो की माझे सगळे सहकारी, सगळ्यांनी आपसात पैसे पहिले काढले. ते पैसे काढूनच आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. त्यामध्ये पण भरपूर काही प्रश्न उद्भवले. असंच करायचं, तसंच करायचं, असं नाही करायचं. भरपूर भरपूर प्रश्नाला आम्ही गाठून आता ह्या स्टेजवरती आम्ही आलेलो आहोत. मग आता तुम्ही बोलला की पैसे जमा करणं, तर फंडिंग एक आहे की ज्याच्यामुळे गणेश उत्सव अख्खा पार पडतो. ते नसेल तर आपण कुठे ना कुठे कमी पडतो. कुठे ना कुठे 75% माणूस कमी पडतो. तर प्रत्येक गोष्टीला स्टेज पासून ते आगमन ते विसर्जन पर्यंत जेवढा प्रवास आहे तो पैशावरती डिपेंड असतो. फंड पाहिजेच पाहिजे. मग त्याच्या आपण कसं मॅनेज केलं किंवा आता काही खूप नवीन मंडळ बनतात, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की फंड आपण जे आहे ते खर्च करायला कसं आपण केलं पाहिजे किंवा काढताना काय आपण करू शकतो त्याच्यासाठी? फंड काढताना पहिलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपसातच काढून घ्या. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पहिला पैसा मंडळासाठी लागला पाहिजे, तर त्याचं तुमचं पुढे उद्देश एकदम मोठं होतं. त्यानंतर तुम्ही फंड यूज करताना वापरताना कुठे पण जर असं सांभाळून वापरा की जेणेकरून तो पैसा वायफळ नाही गेला पाहिजे. कारण काय तो सार्वजनिक पद्धतीने लोकांकडून आलेला असतो. तो पैसा वेस्ट न राहता चांगल्या कामाला यूज झाला पाहिजे. कारण आता खूप मंडळ सोशल वर्क करतात. तसंच आपल्या मंडळाद्वारे एक चित्रकला स्पर्धा आपण बघतो दरवर्षी होत आली आहे. आम्ही ज्या वेळेला आम्ही चालू केलं मागे गणेशोत्सव, त्यावेळेला आम्ही मैदानामध्ये लहान मुलांची स्पर्धा चालू केल्या. रनिंग रेस म्हणजे जे 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 शाळेच्या लहान असताना आपण जे करतो, चमचागुटी असू दे, सायकल्स असू दे, पळापळी असू दे, आम्ही आबाधुबी नाही, टॉर्च बॉल तो पण कार्यक्रम आम्ही करत होतो. पण नंतर हळूहळू जसं मैदान छोटं झालं आणि पार्किंग स्पेस जास्त आली, त्यामुळे हळूहळू तो कार्यक्रम थोडा संपुष्ट आला. आणि त्यात सगळ्यात मोठी भर म्हणजे मोबाईलने सगळं खेळ बंद केलेला. ते कुठे ना कुठे आपण चांगलं कळतंय की मुलांना आजकाल मोबाईलच्या ऐवजी चित्रकलेत आपण हे करतोय. खूप चांगली गोष्ट होती आपल्या मंडळाकडून. तर असंच काही सोशल वर्क आपण ब्लड डोनेशन किंवा त्या रिलेटेड काही मंडळ करू शकता, तर तुम्ही काय आयडियाज देऊ शकता मंडळाला की तुम्ही पण एका ज्याने परंपरा जपली राहील आणि सोशल वर्क पण होईल? नाही, ते तर महत्वाची गोष्ट आहे. सध्या तरी आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने एक मोजकी 4-5 घरं जी आहेत त्यांच्या घराचं राशन आम्ही भरतो. म्हणजे जेणेकरून गरीब गरीब व्यक्ती आहे, सिंगल एक बाई राहते, कोणी एक माणूस राहतो, ज्यांना काही डोळ्याने आनंद आहे, त्यांना काही सोर्सच नाही कमाईचा. मग त्यांना
राशन म्हणजे थोडं फुल नाही फुलाची पाकळी पण आम्ही मदत करतो. आणि त्याचबरोबर आम्ही मागी गणपतीला आय कॅम्प ठेवतो. हा. जेणेकरून काय कुणाला डोळ्याचा त्रास असेल तो जेवढा होऊ शकेल फ्री मध्ये होईल तो प्रयत्न असतो आमचा. आणि त्याच्या व्यतिरिक्त बोलू ना, जसं आता आमच्या बाजूला एक नवोदय स्कूल आहे, हो. तिथे पण असतो किंवा साई हॉस्पिटल आहे, मोठी गिळत हॉस्पिटल, तिथे कोणाला गरज पडली तर यामुळे आम्ही पोचतो. काही पण मदत यथाशक्तीने आम्ही तिथे सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतो. ते खरंच खूप सुंदर गोष्ट तुम्ही बोलला की गरजू व्यक्तींनी मदत करणं हे खरंच उत्तम आहे की, कारण खूप मंडळ असं आहेत जे आगमनाला पैसे खर्च करतात, विसर्जनाला पाठपूजन झालं किंवा मंडप पूजन पासून सगळं करतात, पण कुठे ना कुठे ते हे काम सोडून त्याच्यावर जास्त खर्च करतात. बरोबर, एकदम एकदम बरोबर बोलला तुम्ही. आजकाल पैसा अशा अशा पद्धतीने वेस्ट होतोय की ना जिथे गरजच नाहीये. करा, नाही नाही, आगमन विसर्जन झालं पाहिजे, धमाक्यात झालं पाहिजे, पण विनाकारण पैसे एक्स्ट्रा घालू नका तिकडे. तो पैसा पुढे ते युटिलाइज का कुठे कुणाला कामाला येईल याचं भान ठेवायचं बस. म्हणजे आपण आपलं बजेट बघून खर्च प्लॅन केला पाहिजे ऍडव्हान्स मध्ये. यस यस यस, 100%, 100. कारण आजच्या तारखेमध्ये गल्ली गल्ली मंडळ आली, तुम्हाला इन्कम सोर्स कमीच आहे, तुम्ही वर्गणी काढून काढून किती काढणार. आम्ही आपलं माझी इच्छापूर्ती करण्याचं मंडळ चालू केलं. आम्ही आमची अपेक्षा होती त्यावेळेला प्रत्येक घराने 50 रुपये द्यावे. आम्ही अपेक्षा ठेवलेली, पण आम्हाला किती आली अपेक्षा, त्यातनं फक्त 1% आली, म्हणजे 5 रुपये भेटले आम्हाला. 5-5 रुपयाने वर्गणी चालू केली. त्याच्यामधून हळूहळू आमचे जे आता पहिले आम्ही 7 होतो, आता आम्ही कमीत कमी 25 ते 30 जण आहोत, जे प्रत्येक जण स्वखुशीने त्याला बोला ना, एक नोकरी असते, नोकरी करून येऊन कामधंदा करून आपल्या मंडळासाठी टाइम वेळ देतो. आता गेली 3 महिने सगळेजण रात्री 8 साडेआठला येणार, मग तू हे काम कर, तू आपण रात्री 10 10:30 पर्यंत तेच करणार, नंतर घरी जाणार, त्यानंतर जेवणार, हेच चालू आहे. सगळे मिळून सोबत येत आहेत म्हणून तो उत्सव पार पडतोय. खरी गोष्ट. कारण कधी कधी आपण मंडळात बघतो तर काही कोणाकोणाचं पदच नसेल तर मग हे ह्यांचे वेगळे झाले, ते वेगळे झाले, मग 2 वेगळी मंडळ बनली, मग एकाच ह्याच्यात जास्त मंडळ असली तर मग वर्गणीचा पण कमी होतो, तर ते इफेक्ट करते गणेश उत्सवला. त्याच्यावर काही आता आमच्या मंडळामध्ये प्रत्येक कार्यकर्ता हा अध्यक्ष आहे. आम्ही प्रत्येकाला अध्यक्षच समजतो, कोणी अध्यक्ष नाही, कोणी काय, फक्त काय एक म्हणजे काय एक असतं एक काय ऑफिशियल मॅथमॅटिक अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार सगळं लागतं. ते फक्त नावं पुरतं, पेपरवर पुरतं, पण प्रत्येक जण अध्यक्ष आहे. आज आता बघायला गेलं तर मी भले आता आम्ही मंडपाचं काम करून आलो, पण बाकीची मुलं अजून काम करतात. एक जण धोतर गेलाय, एक जण बेस आणायला गेलाय, एक जण बॅनर बनवतोय. आता आम्ही इथे ह्या माध्यमात म्हणून इथे उभा आहे, तर आम्ही इथे नसतो, आता मंडपाकडे असतो. तर पहिला प्रश्न हा आला की आपण यावर्षी मूर्तिकार बदलला. हो. आपण एक लालबाग परळच्या मूर्तिकार इकडे जाणार, त्याच्या पाठचं काही रिझन असेल किंवा काही रिझन म्हणजे काय, म्हणजे आता सध्या आपल्या एरियामध्ये मूर्तिकार छान आहेत, सुंदर आहे, एक नंबर आहे, पण अरुण दादांकडे जायचं कारण एवढंच की त्यांनी पण आम्हाला एक समोर अप्रोच का सांगितलं, आम्ही पण अप्रोच करून त्यांनी पण आम्हाला सांगितलं की तुम्ही एकदा आम्हाला ट्राय करा. तर ठाण्यामध्ये मागी गणपती त्यांनी कधी आणला नाही, आता पहिल्यांदाच आपल्या मंडळातर्फे मागी गणपती येते. पण त्यांनी बोलले एकदा करा, ट्राय करा, जमत असेल करूया, पुढच्या वर्षी तुम्ही जिथे करणार करा. हा उद्देश म्हणजे जास्त काय मोठा नाही की कुणाला आपल्याला पॉइंट ऑफ व्ह्यू करायचं असं नाही, आणि कॉम्पिटिशन तर जरूर नाही, नक्कीच नाही. आपली कला कुठे अजून जास्त बेटर होऊ शकतं त्याच्यावरती, जेणेकरून काय आपला मागे गणपतीला आपल्याला कुठे अजून मोठा कुठे हातभार लागत असेल तर त्या दादांच्या नावावर जर 2 जण 3 जण वाढत असतील, चांगलीच गोष्ट आहे. मग तोच एक मोठा उद्देश आहे. हा प्रश्न अरुणदादांकडे जायचा, तर अरुणदादाचे 2025 गणेशोत्सव हे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा झालाय, तर मग त्याच्यावरती काही असेल नाही. त्यांचं ऍक्च्युली बघायला गेलं तर आपल्या मंडळाच्या मुलांनीच त्यांच्याकडे अप्रोच केला, सांगितलं दादा असं असं आहे, कसं आहे, मग मला येऊन भेटले, बोला असं करायचं, बोल तुम्हाला बरं वाटतंय करा. म्हणून मी बोलून पहिला प्रश्न होता की प्रत्येक मुलगा आपला अध्यक्ष आहे, म्हणून तो आता जस्ट मुलं आलेली आहे, 2 ड्रेस घेऊन आलेले, आता त्यानंतर सकाळपासून धाव पडतायत नसते,
म्हणून प्रत्येक जण अध्यक्ष आहे. आणि आपले गेली 15 वर्ष आपण एकच मंडळ, एकच नाव. अजूनपर्यंत आपल्या मंडळामध्ये फटाफूट तर नाही, उलटी मुलं वाढतात. स्लो शेडी कासवाच्या पावलाने चला, हळूहळू वाढा, चालेल, पण पळत पळत जाऊन धडपडून पळू नका, हळू म्हणजे हळूहळू गेली तरी थोडे थोडे करून तळे साचे. खरी गोष्ट आहे. झालंय नाही. तर आपण आलो अरुणदादांची गोष्टी होती. तर आपण यावर्षी एक फोटो टाकलेला की वासुदेवाय त्या थीम मध्ये. तर आपली काय थीम असेल या वर्षीची गणेश उत्सवाची? तुम्ही नरसिंहाचा अवतार बघू, नरसिंहाचा अवतारांचा अंश त्याच्यामध्ये आहे. म्हणजे एक प्रकारे विष्णूचा अवतार आहे. अच्छा, म्हणजे काहीतरी वेगळं दरवर्षीपेक्षा थोडस वेगळं आहे. हा, नक्कीच नक्की. आणि मेन म्हणजे मूर्तिकारच एवढे मोठे आहे. मग ते काहीतरी स्पेशालिटी झाली. आपण आता मूर्ती फायनल केली अरुण दादाकडे. तर मग अरुण दादाकडे आपण स्केच घेऊन गेलेलो की अरुण दादाने आपल्याला सजेस्ट केली की किंवा काही? नाही, आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांना बोललो पहिल्यांदा आपण करतोय कसं करूया. उलट अरुण दादाने आम्हाला समोर विचारलं की तुमची इच्छा काय आहे, तुम्हाला काय कसलं रूपांतर पाहिजे, रूप कसलं पाहिजे. मग त्यावेळेला आमचे सेक्रेटरी स्वप्नील मेस्त्री त्यांनी बोललं, त्याच्याबरोबर करून एखांडे खजिनदार, आमचे उपाध्यक्ष हिरण राजगोर, त्यांनी सुद्धा बोललं की आपल्याला मूर्ती एक सुंदर आणि बोललो ना मनमोहक पाहिजे. म्हणजे मनमोहक बोललं तर नाही ब्रह्माच्या अवतारमध्ये नाही शंकर महादेवांच्या अवतारमध्ये नाही, राहिलं कोण? विष्णू. मग त्यांचं एक मनमोहक रूप उतरवायचं त्या हिशोबाने. मग त्याने आम्ही पण अजूनपर्यंत बघायला गेलं तर स्केचिंग अशी कुठलीच गोष्ट केली नाही. दादाला सांगितलं एक विचार करा, डोळे बंद करा, ही मूर्ती पाहिजे, त्यांनी तशी घडून. ते अरुण दादा गेले तर नक्कीच बेस्ट असेल. नेक्स्ट पॉईंट आपण असं विचारू की आपण मंडळ झाले एवढ्या वर्ष चालवतोय, तर मग मंडळात आपण काही असं काही गोष्ट घडली असेल जी कोणालाच माहिती नाही, पण फक्त मंडळाच्याच म्हणजे मोजक्या 2-3 लोकांना कसं काही प्रॉब्लेम असू दे किंवा काही फनी गोष्ट असू दे किंवा काही असू दे ती आपण हे केलं. आता एक चांगली गोष्ट सांगतो. मला बोललो ना, कोणी विचार करू शकणार नाही. उद्या विसर्जन आहे, नाही उद्या नाही, आज विसर्जन आहे. आज विसर्जन आहे आणि जनरेटर मध्ये आपल्याला रॉकेल पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे जनरेटर मध्ये रॉकेल पण युज होतो. रॉकेल घालायचा, त्याच्यानंतर पेट्रोल घालायचं, स्टार्टिंग करायचं. त्यावेळेला मध्यंतरी काळ म्हणजे 5 वर्ष अगोदरची गोष्ट, लॉकडाऊनच्या अगोदरची गोष्ट. रॉकेल कुठलेही सगळं बॅन केलेलं. रॉकेल कुठेच नव्हतं. मी स्वतः, आमचे खजिनदार, आमचे उपाध्यक्ष, सेक्रेटरी सगळे इकडे मुरुडला फिरतो, ठाण्याला फिरतोय, कुठेच नाही. फिरता एकाच वेळेला 3 गोष्टी घडल्या. पलीकडे किसनगर नंबर 3 ला एक आपला मुलगा होता, त्याला एक माणूस भेटला, तुला रॉकेल माहीत मी देतो, समोरून त्यांनी बोललं. एक जण शिवाजीनगरला म्हणजे जिथे बजरंगबलीचं मंदिर आहे तिथे त्याला एक बाई भेटली, तो तिथे विचारत होता. बाई बोलला मी देतो तो रॉकेल. मी स्वतः गलीतून नवोदय स्कूल आहे ती कायम त्या बाईला भेटलो. त्या बाईने मला क्यों भाग रहा है, बोला रॉकेल चाहिए 2 मिनट रुक, मी क्या. ही गोष्ट बघा. आता माझ्या शहाणे उभे राहिले, आम्ही अक्षरशः 2-3 तास शोधत होतो, करणार कसं विसर्जन, रॉकेल नाही जनरेट चालू होणार नाही. त्या बाईने ऑन दी स्पॉट बोलतो ना, हा पप्पांचा चमत्कार. त्याच्या अगोदर पहिल्याच वर्षी विसर्जनच गोष्ट एक ते सांगू द्या. कुठे विसर्जन ट्रक पाहिजे, आपल्याला ट्रक कुठेच भेटत नाही. ज्याला सांगितलं त्याने हात वरती केले आणि गायब झाले. गायबच झाला म्हणजे माहीतच नाही. स्टेजच्या पलीकडे मी जाऊन बसलेलो, अक्षरशः डोळ्यात पाणी काढले ना, तुला चला बघूया काय ते होईल. स्टेज मध्ये एंट्री मारले, बाप्पाला पाय पडलो आणि स्टेजच्या बाहेर येत होतो. बाहेर येताना एक माणूस आला, तो फक्त मला 2 वर्ष भेटला, ते पुढच्या वर्षी भेटला, त्यानंतर मला अजून भेटला नाही. तो आला, अरे काय भाऊ प्रत्येक वर्षी माझ्याकडे ट्रक घेतो, यावर्षी का घेतला, फोन का नाही केला. मी कधी घेतो तुझ्याकडे. तो आला, गेलो रतनबाई कंपाऊंडला भेटला, मला ट्रक बुक केला आणि दुसऱ्याची विसर्जन. त्याच्यानंतर पूर्ण वर्ष भेटला नाही, तर दुसऱ्या वर्षी परत त्याच वेळेला भेटला मला.
आणि त्यांनीच मला एका ट्रान्सपोर्टची ओळख करून दिली आणि तो गायक आहे माहित नाही. म्हणजे बाप्पाचा चमत्कार आपण बघायला गेलो तर. अशी भरपूर काही गोष्टी घडल्या, मस्त मजा आलेली. आणि विसर्जनाबद्दल आपण बोलतोय तर आपण मागच्या वर्षी बघितलं की मागे गणेश उत्सवामध्येच काही गणपतींचं सरकारने विसर्जन थांबवलं होतं. तर मग ते हाईट मुळे असू दे किंवा पीओपी मुळे असू दे, तर त्यांच्यावर तुमचा काय विचार आहे की ते पीओपीचं आहे ते बरोबर आहे सरकारचं, किंवा हाईटचं एक ते लावतात की एवढी हाईट बस झाली, आणि खूप जास्त उंचीच असले तर मग ते कॅरी करणं खूप कठीण होतं किंवा विसर्जन करणं कठीण होतं. तर मग त्याच्यावरती काय आहे तुमचं? त्याच्यावरती एकच ठाम मत, एकच मत. गेली 15 वर्ष आपल्या मूर्तीची हाईट 5 फूट आहे, ती 5 फूटच आहे. आतापर्यंत या प्रत्येकाला माहिती आहे 15 वर्षामध्ये किती किती मोठे मोठे येतात, अरे हाईट वाढव, पाय वाढव. त्यांना फक्त एकच म्हणणं, माझं तर पर्सनली म्हणणं, आणि मंडळाशी सगळे बोलतात की समजा आज आपण 5-6 जण आहे, 10-15 जण आहे, उद्या नसलो तर या मूर्तीला बाप्पाला आपण 5 दिवस एवढं मानपूर्वक मस्त एकदम एन्जॉय करत आपण साजरा करतो, आणि त्यावेळेला ते विसर्जन करण्यासाठी काही नाहीये, मग काय फायदा आहे त्या कार्यक्रमाचा? मग जेवढी मूर्ती लहान तुम्ही बाकीचं सगळं करा. आणि पीओपी असो किंवा शाडूची असो, आमची छोटी मूर्ती असते जी पूजेची मूर्ती, ती शाडूचीच असते आणि ती गेली 15 वर्ष 2 फुटाचीच आहे. आम्ही त्याच्यात पण वाढीव करत नाही मोठ्या गणपतीला वाढीव करतो. तर जसं जसं वाढणार तसं तसं खर्च पण वाढणार, आणि खर्च वाढला की मग आहे ना सगळं अवघड होतं, सगळं अरेंज करणं अवघड होतं. म्हणून माझं तर म्हणणं आहे की करू नये. आणि आजकाल खूप जे मंडळ आहेत ते कॉम्पिटिशन साठीच मोठ्या मोठ्या आणतात की आमची मोठी तुमची मोठी. तर मग ते काय कुठे ना कुठे चुकीचं आहे. ह्या तुम्ही आणताय पण तुम्ही त्याचं विसर्जन करा नीट प्रमाणे. आता आपण बघितलं की गिरगावात पण आपण बघतो विसर्जनाला तर खूप मोठे गणपती असतात जे आपण असेच पाळतात ते लोक. विसर्जन मोठ्या मोठ्यांचं तर ह्याच्यावरती तलाफावरती नाहीये, पॉसिबलच नाहीये. तर मग त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं की एक लिमिट सगळ्याच मंडळांनी आणली पाहिजे, किंवा ते गव्हर्नमेंटने लिगल हे केलं पाहिजे की रूल्स आणले पाहिजे त्याच्यावरती, तरच हे कुठे ना कुठे कंट्रोलमध्ये येईल? 100% ऍक्च्युली पहिलं ती गोष्ट म्हणजे कुठल्याही मंडळाला सांगितलं तर तो मानणार नाही. तर बोला आम्ही एवढी वर्ष 10 वर्ष 50 वर्ष 60 वर्ष 100 वर्ष आम्ही करतोय. लालबागच्या राजाला सांगितलं तुम्ही 5 फुटाची मूर्ती करणार नाही, करणार पॉसिबल नाही. मग त्याच्यासाठी काय करणार, रूल्स अँड रेग्युलेशन तुम्हाला करावं लागणार, त्यानंतरच कुठे होऊ शकतं. कारण काय लॉकडाऊन मध्ये बघितलं असेल प्रत्येकाची मूर्ती 5 फुटावरती आली, त्यावेळेला 5 फुटा येऊ शकते, आता काय नाही होऊ शकत. म्हणून रूल्स अँड रेग्युलेशन मस्ट आहे, करा. तर कुठे आज नाही येणाऱ्या 3-4 वर्षांमध्ये ते सक्सेस होऊ शकतं. मग जर ते झालं तर पर्यावरणाला पण काहीही त्रास होणार नाही. आणि प्रयत्न करा. म्हणजे सांगू मला आता एक गोष्ट आहे, 100% पीओपी करू नका. कुठे ना कुठे 50% पीओपी आणि 50% माती, जेणेकरून डिझॉल्विंग लवकर होईल. कारण का मातीची पण मूर्ती असेल ना त्याला कमीत कमी 18 तास लागतात. म्हणजे पीओपीला तर ना 48 बोलू ना कमीत कमी 4-5 दिवस तर आहे, पण तो पण कधीच संपते ती, त्याला घर्षण झाल्याशिवाय ती संपत नाही. मग प्रयत्न करा, जेवढी छोटी मूर्ती तेवढं चांगलं. एकदम बरोबरच बोलला की आपल्याला बजेटनुसार आपण हे केलं पाहिजे. तसंच मूर्ती पण आपण आपल्या मॅन पॉवर नुसार किंवा आपल्याकडून जेवढं प्रॉपर त्याचं होईल सगळं त्यानुसार आपण केलं पाहिजे. त्यामध्ये एक फायदा आहे, मूर्ती जर लहान आली तर कॉस्ट कटिंग आली, आणि त्या कॉस्ट कटिंग मुळे तुम्ही दुसरे कार्यक्रम घेऊ शकता. हो, आणि सहभाग जास्त होईल. आपण बोलतो पीओपीच्या टॉपिक वरती, तर आपण बघतोय मुंबईचा पेशवा म्हणून एक मंडळ आहे, ते मागचे अनेक वर्ष झालं टिश्यू पेपरची, ते पण मोठ्या मोठ्या आणतात 20-22 फुटाची मूर्ती असतात, पण त्यांची टिश्यू पेपरची प्युअर टिश्यू पेपरची मूर्ती असते. तर मग ते एक मंडळ ट्राय करू शकतात, खूप मंडळ, ज्याने आपल्या निसर्गाला पण खूप कमी हार्म होईल आणि ते आपण इझिली रिझॉल्वेबल पण आहे. त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं की करू शकतो? नाही 100 त्याच्यावरती वर्किंग करू शकतो, खरंच वर्किंग करू शकतो. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे ती. परंतु जेणेकरून आपल्याला ऍटमॉस्फिअर चांगलं राहिलं तर सगळं आपण चांगलं राहू. आणि आता बोलतात की ना पीओपी बंद करा, माती करा, पण तेवढी जर मातीचा गणपती बनवला तर तेवढी माती परत जमीन खोदून माती काढणार, मग ते पण चुकीची गोष्ट आहे. मग कुठेतरी बॅलन्सिंग पाहिजे. म्हणून 50-50% केलं तर सगळ्यांना चांगलं आहे.
ते बरोबरच आहे. आणि आणि जसं तुम्ही आता नवीन बोललो की नवीन एक टिश्यू पेपरचा केला, चांगली गोष्ट आहे. वेस्टेजच नाही ना. हा. आणि पेपर परत रिसायकल मध्ये पण येतो. आपण टिश्यू पेपरचं बघायला गेलो तर मग त्याचे ड्रॉबॅक्स पण आहेत. कारण आपण जे पूर्ण आपण आता समजा मागे गणेशोत्सवात 5 दिवस किंवा नॉर्मल गणेशोत्सव असतो आपला चैत्र, तेव्हा आपण 10 दिवस बसवतो. त्याला पाणी न लागणं किंवा हार घालताना हार उरले नसणं, ही आपल्याला खूप काळजी घ्यायला लागते आगमनाला, विसर्जनाला. नाही, आजकाल त्या टिश्यू पेपर मध्ये गम यूज होतो. गम. हा. त्या गममुळे एवढा हार्ड होतो तो की तुम्ही किती काही केलं काही फरक पडत नाही. पण आता आपण बघतो ना, विसर्जनाला कधी कधी आता ही लोक मंडळ असतात ते दुधाचा वैशाव करतात. म्हणजे खूप असं मूर्तीला तर काही होतं पण थोडाफार कलर फेड होतो. कलरचा जरा इश्यू होऊ शकतो. होतो. ड्रॉबॅक्स पण आहेत, पण त्याचे आपल्याला ऍडव्हान्टेजेस जास्त आहेत, तर मध्ये मंडळाने नक्कीच युज केलं पाहिजे. ऍडव्हान्टेज 70% आहे आणि ड्रॉबॅक होतो 25%. मग तुम्ही ना खरं तुम्ही त्याच्याकडे वळू शकता. आणि आमची पण इच्छा आहे. आम्ही पण 2 वर्ष लॉकडाऊनच्या अगोदर आम्ही जाऊन चौकशी पण केलेली त्याच्याही. पण काय थोडंफार जरा बजेट जरा मोठा होतो त्याचा, त्यामुळे आम्ही परत बँकफूडमध्ये आलो. पण आम्ही ट्राय करतोय तिथे जाणार. त्याच रूट होती आम्ही. येत्या वर्षी आपल्याला तेही बघायला नाही, भेटेल. इथं या 2 वर्षात आम्ही करणार. प्रयत्न तोच आहे. आता राहिला आपला प्रश्न डेकोरेशनचा. आपण बघतो दरवर्षी उत्तम प्रकारे डेकोरेशन होत असतं. तर मग ते आपण डेकोरेशनची थीम मंडळाकडून म्हणजे कार्यकर्त्यांकडून आयडियाज येते किंवा आपण दुसरीकडून कुठून शोधतो, काय असं आयडिया असते पाहिजे? मोस्टली काय जसं आपण आहे ना गणपती आता बाप्पा आपला असा पाहिजे, विष्णूचा पाहिजे, विष्णू अवतारामध्ये पाहिजे. तर त्यासाठी मग डेकोरेशन कसं लागणार पहिले तो विचार करतो. मग एक स्केच डोक्यामध्ये बरं उतरायचा. मग तो आपण कागदावर स्केच करून बघायचा. हा असं. मग त्याच्या हळूहळू शोधत राहायचा आता की कुठे चांगला मंडप आहे. तर डेकोरेटरला पकडायचं, मला विचारायचं का बा तुम्ही काय करू शकणार का? गणपती आता बाप्पा आपला असा पाहिजे, विष्णूचा पाहिजे, विष्णू अवतारामध्ये पाहिजे. तर त्यासाठी मग डेकोरेशन कसं लागणार पहिले तो विचार करतो. मग एक स्केच डोक्यामध्ये बरं उतरायचा. मग तो आपण कागदावर स्केच करून बघायचा. हा असं. मग त्याच्या हळूहळू शोधत राहायचं आता की कुठे चांगला मंडप आहे. तर डेकोरेटरला पकडायचं, मला विचारायचं का बा तुम्ही काय करू शकणार का? मग आपल्या जर बजेट बनवत असेल तर आपण करू शकतो. तर मग मेन म्हणजे काय, पहिली तर आपली पप्पाची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर राहिली पाहिजे. अशी पाहिजे. मग त्या पद्धतीने आपण डेकोरेशन करू शकतो. डेकोरेशनचा आपण जे थीम किंवा मूर्तीची थीम फायनल करणं झालं, त्यात मग फक्त जी कोर कमिटी असते तिचा भाग असतो की आपण सगळे बसतो, कार्यकर्ते असू दे, अध्यक्ष असू दे, उपाध्यक्ष, खातेदार सगळे मिळून डिसाईड होतो की असं असतं की एक कोर मीटिंग वेगळी असते आणि कधी कधी फक्त आणि सभासद सगळे असतात त्यांची वेगळी असते. नाही, पहिला आम्ही सभासद म्हणून बसतो की असं आहे. एक विषय मांडतो. मग प्रत्येकाला आपला टर्न देतो की तुम्हाला काय वाटतं. मग त्याच्यामधून आम्ही वोटिंग करतो. मग त्या वोटिंग मधून मग नंतर तो एक डिसाईड झाला की हा भाई आता हा आपल्याला स्टेज पाहिजे, अशा पद्धतीने पाहिजे, डेकोरेशन पाहिजे. मग नंतर मग कोर मीटिंग घेतो. आम्ही असं जर डिसाईड केलेलं, तुमचं म्हणणं काय आहे. मग त्यावेळेला आम्ही स्वतःला साईडेड होतो आणि बाकीच्या पण साईड होतो. मग दोघांचं मग मिक्सर करून मग तो फायनलाइज करतो. जास्त आयडियाज आले तर आपण जास्त असं चेंजेस पण करू शकतो. आयडियाज घेणं गरजेचं असं. काय यंग जनरेशन आहे, यंग जनरेशन त्यांची थिंकिंग वेगळी आहे. त्या थिंकिंगला पण आपल्याला पण मॅच करणं गरजेचं आहे. नाहीतर आज आम्ही बोललो नाही मी असंच झालं पाहिजे तर यंग जनरेशन पुढे येणारच नाही. मेन म्हणजे काय, आता मागी गणपतीमध्ये सध्या आमचं एकच चाललंय की यंग जनरेशनला पुढे घ्या. त्यांना मागी गणेश उत्सवाचं अर्थ महत्व कळू द्या. ऍक्च्युअल मध्ये गणपती आपला मागी गणेश उत्सव आहे. भाद्रपदचा गणपती नाही. तो लोकमान्य टिळकांनी आपल्याला फक्त एकत्रित करण्यासाठी आणलेला आहे. गणेश जयंती म्हणजे गणपती बाप्पाचा वाढदिवस त्यामध्ये तरी गणेश साजरा करायचा आपल्याला. आपण झालं यंग जनरेशन माहिती. यंग जनरेशन म्हणजे मेनली आपण त्याचा एक मोठा इम्पॅक्ट बघितला तर सोशल मीडिया असते. आपल्या मंडळांना आपण सोशल मीडियावर खूप फेम पण भेटू शकतो खूप लवकर. तर मग ते प्लॅटफॉर्म खूप चांगलं आहे मंडळासाठी. मग त्याच्यावरती काय मंडळाचा आपला विचार असतो की असं आपल्याला जास्त पोस्ट करायचे किंवा जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे. तर मग ते मंडळाचं कोण बघतं किंवा त्याच्या पाठचा काय थॉट प्रोसेस आहे. थॉट प्रोसेस म्हणजे समज मला आता आजकालचं ट्रेंड काय, जे पण आहे मोबाईल, युट्यूब, फेसबुक,
ट्विटर हेच चालू आहे. एक पोस्ट टाकली नाही की 10 मिनिटांनी कळते लोक 10 जणांनी बघितलं. म्हणजे प्रत्येक जण रिकामी बसलेला आहे. ऍक्च्युली आम्ही भरपूर विचार करतो की ह्याच्यातून सगळ्यांना बाहेर काढायचं ना, ट्रेन करा, पण तुम्ही मोबाईल जरासं लांब राहा. तुम्ही प्रत्यक्षात खालती उतरवून होती तर तुम्हाला ऍक्च्युली कळलं की एक्झॅक्टली परिस्थिती काय आहे. मोबाईलवर बसून तुम्ही ना एक पोस्ट पाहिलेला किती लाईक आले. आता सध्या आमच्या मंडळाला आम्ही आता मागच्या महिन्यात चालू केलं. एवढ्या वर्षामध्ये कधीच नाही केलेलं. आता चालू मुलं नवीन यंग जनरेशन आली, ते बोले की नाही आपल्याला हे पाहिजे. बोला आम्हाला येत नाही, तुम्ही करा. मग तेच लोक पुढे करताय. बोला पण फक्त ते करून राहू नका. बोला आम्ही याच्यावर बिझी राहिलो. बोला पण तो बिझी नको, आम्हाला ते नकोच. तुम्ही प्रत्यक्षात या. तर जे ग्राहक पाहिजे ज्यांना यायला पॉसिबल नाहीये त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ठीक आहे. येस. फक्त सध्या तो एक भाग काय आहे की कुणाला सगळ्यांना कळू दे मागी गणेशोत्सवचा महत्व काय आहे. ऍक्च्युली टेक्नॉलॉजी ह्याच्यासाठी युज करा. हा, ते चांगलं पण होईल, जास्त इन्फॉर्मेशन पण. आणि ह्याच्यामध्ये एक बेनिफिट अजून एक आहे. तुम्हाला मंडळाला किंवा इतरांना कळतं की मागी गणेशोत्सव साजरा होतो, तो आहे. प्लस फंड्स पण येतात. प्रत्येक जण विचारत नाही ना. आता मी पण एवढं देतो, मला पण ना तुमच्या ग्रुपमध्ये जॉईन करून घ्या. मग त्याच्यात फंड्स पण याचा सोर्स जास्त. आणि मग ते सोशली व्हायरल होणं, म्हणजे खूप बाहेरची लोक पण ते बघून येतात आपल्याकडे की हा तिथे असा असा गणपती बसतो, तर आपण बघून येऊ, सुंदर मूर्ती आहे, आगमन सोहळ्याला जाऊ. मग ते पण खूप असतं. बरोबर, एकदम बरोबर आहे. आगमन सोहळ्याला आता प्रत्येक जण आपण ना आता इन्व्हिटेशन कार्ड घेतले, सगळ्या मंडळात दिलं का हा बुवा, आज या तारखेला आगमन आहे, या तारखेला विसर्जन, तेवढं झालं. पण सोशल मीडिया मधून 10 जण नाही, 1,000 लोकांना समजतं की ते आगमन आहे काय आहे ते सगळं. बेनिफिट्स आहे, चांगले बेनिफिट्स आहे. आणि त्याच्यावरतीच आगमन किंवा झालं तर आपण आपलं आगमन या तारखेला यावेळेस 20 तारखेला आहे. तर मग त्याच्यावरती काय तो ट्रॅव्हल रूट असेल किंवा काय कारखान्यापासून इथे यायचं वेळपत्र असेल तर त्याच्यावरती आम्ही ऍक्च्युली बघायला तो 20 तारखेला आगमन आहे पनवेलला. ओएनजीसीच्या बाजूलाच कारखाना आहे. तिकडून ते पर्यंत बाय टेम्पोने येणार. आम्ही काय विचार केलेला, पहिला 19 तारखेला जायचं, रात्री नाईट तिकडे थांबायचं. पण नंतर आम्ही परत एका डिसिजन चेंज केला. बोलो विनाकारण तिथे जाऊन होल्ड करण्यापेक्षा, त्या मच्छरमध्ये राहण्यापेक्षा तुम्ही 20 तारखेला सकाळ पहाटे पोचा. फ्रेश मुलगा जावा. सगळं बाप्पाला आपण चांगल्या पद्धतीने ट्रकमध्ये ठेवू. नंतर इथे येऊ, मग इथून ना चेन्नईपासून ट्रॉलीवरती बसून त्याला सजवून तो पुढे घेऊन या असं. आणि आता एक साई राजा म्हणून आहे मंडळ आहे, ते मेंजू पार्टी करतात. चांगला सेटअप आहे. त्याचबरोबर मदनप्री म्हणून आहे, तर त्यांना पण ठेवलेलं आहे, ते पण येत आहे. संध्याकाळचा आपल्या तिकडून इथे यायचा वेळ काय असेल, आता मोस्टली येऊ शकतात ते. हो, संध्याकाळी 6:30 नंतरच आम्ही आगमन ठेवलेलं आहोत. आणि सकाळी हे लोक निघतील त्यांना 4-5 तास लागणार तिथे. मग संध्याकाळी 6-6:30 नंतर आम्ही आगमन ठेवलेलं आहे. आणि 10 वाजता आपल्या मंडळामध्ये गणपती स्थापना होईल. आणि आता आपण असं असतं की मंडळाचे जे 5 दिवस आहेत आपले, त्यात खूप लोक असे असतात की बाहेरचे इन्फ्लुएन्सर बोलवले, फिल्म ऍक्टर बोलवले, तर त्याचा काय इम्पॅक्ट पडतो मंडळावरती किंवा बाहेरच्या लोकांवरती. आता जसं व्हीआयपीस येतात, व्हीआयपीस आपण अप्रोच करतो की याच्या पाठीचे उद्देश एकच असतो की व्हीआयपीच्या जर एक व्हीआयपी आलं तर व्हीआयपी बरोबर 10 जण येतात. आणि त्या 10 जणांना बघून त्याचे आपण विचार नाही करू शकत, तेवढं लांब आपलं नाव पसरतं. उद्देश तोच असतो. एक व्हीआयपीच्या पाठीमागे फक्त तोच उद्देश आहे आणि अजून दुसरं काही नाही. फक्त आपण जे कार्य करतो ते सगळ्यांना कळावं, ते बाकी उद्देश काही नाही. आपण येऊ एका रॅपिड फायर राऊंड वरती. त्याच्यात म्हणजे मी तुम्हाला एक विचारणार, 1 वर्ड वर तुमच्या मनात जे एक शब्द येईल त्या गोष्टीसाठी ते तुम्ही त्याच्यावरती सांगा मला. तर मग 1 वर्ड फॉर मागी गणेशोत्सव. सेवा. तर 1 वर्ड फॉर अरुण दादा. 1 नंबर. 1 वर्ड फॉर त्यांचं एक मोस्ट बेस्ट क्रिएशन आतापर्यंत. पनवेलचा मार्ग तो बॅलन्सिंग.
वन वर्ड फॉर लालबागचा राजा. काय इथे महाराष्ट्र लालबागचा राजा नाही, काय नाही त्याच्याशी काही बोलू शकत नाही, काही नाही शब्द नाही त्याच्यामध्ये. वन वर्ड फॉर मुंबईचा राजा गणेश गल्ली. गणेश गल्ली ते बोलू ना, सगळ्यात प्रथम गणपती म्हणजे गणेश गल्ली, मानाचा. मानाचा मुंबईचा राजा. ऍट द लास्ट वन वर्ड फॉर इच्छापूर्ती. पप्पा काही नाही, काही नाही काही नाही स्पेशल, काही नाही एक्स्ट्रा एका शब्दात बसणं उत्तर असं नाहीये त्या गणपती. नाही. कारण काय सांगू, मागे गणपतीचं महत्व एवढं मोठं आहे, भरपूरच मोठं आहे. मी तर अजून बोलतो, गली गलीचे मंडळ चालू करून खास करून स्पेशल मागे गणपती प्रयत्न करा, नका करू. एका मंडळात व्हा ते मोठं व्हा. नाही, जर तुम्हाला आमच्या असं नाही बोलू आमच्या मंडळामध्ये येऊन तुम्ही मिक्सअप व्हा असं नाही, पण तुम्ही गली गली करू नका. कारण मागे गणपती हा भरपूर 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 कडक आहे. तुम्ही जरा पण चुकला तर तुम्हाला त्याचा रिझल्ट लगेच लागणार. आणि आहेत आमच्या मंडळामध्ये पण असे की ज्यांना रिझल्ट लागलेला आहे आणि ते आता इथे नाही, अच्छा. मंडळामध्येच नाही आणि कुठेच नाही बघायला गेले चालेल, शून्य झाले ते लोक असे. मग त्याच्यासाठी तुम्ही काय समजा आता तुम्ही 15 वर्ष झालं मंडळ चालवताय किंवा तुम्हाला कोर एक्सपिरियन्स आहे मंडळ कसं चालवायचं, मग जे नवीन मंडळ बनतायत, यंग ब्लड आहे, यंग जनरेशन आहे, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? फंड झालं किंवा गणपतीची कालविधी झाली, आगमन विसर्जन झालं, तर त्यात काय त्यांनी पाहिलं पाहिजे किंवा काय कुठे मेजर लक्ष दिलं पाहिजे? सगळ्यात जर आता क्लिअर भाषेत बोला तर, जर तुम्ही मंडळ चालवता पहिल्या स्थापनेपासून ते विसर्जन पर्यंत तुम्ही मंडळाच्या बाहेर म्हणजे मंडपाच्या बाहेर गेला आणि मंडपात आला तर येताना हात पाय धुवूनच यायचं. कुठल्याही प्रकारचं तुमचं व्यसन करत असाल पूर्ण फ्रेश व्हा आणि या. जर तुम्ही लग्नीला पण गेला, वॉशरूमला पण गेला, तुम्ही हातपाय स्वच्छ होऊन या. सगळ्यात महत्वाचं काम ते. त्याच्याशिवाय तुम्ही प्युरिफिकेशन म्हणून आपण बोलू शकतो त्या गोष्टीला. पण देवाकडे चालू तर आपण आपलं प्रॉपर नीट ह्याच्यातच गेलो पाहिजे. आता तुम्ही बघायला गेला तर मुरुडेशला पोस्ट ऑफिसच्या इथे मागे गणपती बसायचे. कोण ते शिशु शिंदे, तर आता बसत नाही. त्या गणपतीला गेल्यानंतर प्रत्येकाला जर त्यांनी बेल्ट घातला असेल, पर्स घातली असेल, त्याला बाहेर ठेवायला होती, नंतर आपले जायचं. म्हणजे शिस्त म्हणावी किंवा परफेक्शन, मग ते ठेवलंच पाहिजे मंडळांनी. आणि काय तो परंपरा म्हणून असू दे किंवा आपल्यासाठी देवाबद्दल भावना असू दे, एक युनिफॉर्म सारखं आपण स्वतःला मेंटेन करणं गरजेचं आहे की या. आणि मंडळामध्ये सगळ्या अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्ही 10 जण असाल तर प्रत्येकाने आपला आपला टाइम वाटून घ्या. या टाइमनुसार मी आहे, त्या टाइमनुसार तुम्ही राहा, तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने कुठलाही सण साजरा करू शकता. तुम्ही बरोबर बोलला. कारण एकसाथ येऊन सगळे एकसाथ असून हे नाहीये. कारण आता समजा सगळे दिवसभर असेल, रात्री कोणीच नाहीये, मग ते व्हॅल्युएबल नाहीये. आता अजून एक गोष्ट बोलतो, मागच्या वर्षी अशी गोष्ट घडली, मंडळाचे दोघं जण अचानकपणे गावी लावलं नाही. 3रा दिवस होता गणपतीचा, मी एकटा मंडपात होते. किती वाजपासून म्हणजे सकाळी 11 पासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. मी वॉशरूमला सुद्धा जाऊ शकत नव्हतं, तर मंडप सोडू शकत नाही, कोणीही नव्हतं बाहेर. एक जण सोबत असलं आणि लहान मुलं जी होती प्रसाद वाटणं तीच, पण बाप्पाला सोडून जाऊ शकत नाही. म्हणून असलं पाहिजे. मी काय पकडलं त्यापासून, काही पण असो, एक टायमिंग मेंटेन करा, सगळ्यांनी या आणि सगळ्यांनी जा. एकदम बरोबर बोला की तसं ठेवलंच पाहिजे की टाइम शेड्यूल असला तर मध्ये प्रॉपर डिसिप्लिन बनून राहतो मंडळ, आणि सगळं प्रॉपर आपलं शेड्यूल केलं तसं होतं. ते आगमन असू दे, विसर्जनचं असू दे किंवा काय असू दे. तुमच्या ब्रॉडकास्ट मी एक सांगतो, कुठलं पण तुम्ही कुठे पण जा, कुणाला पण सांग, पण तुम्ही स्वतः एक सांगा की आता तसं मुलं तुम्ही एक टाइम मेंटेन करा, युनिफॉर्म मेंटेन करा, सगळ्या कारण चांगलं. मंडपामध्ये गेल्यावर शिवी काढत राहायचं नाही.
तिथं मोठी आजच्या नवीन जनरेशन साठी खूप महत्वाची गोष्ट त्यांनी पाहिली पाहिजे. नाही, पण असं पण नाही की न्यू जनरेशन नाही करते पण तुम्ही फक्त त्यांना सांगा की असं असं करायचं असतं तर त्याला माहितच नाही. एक्सपिरियन्स नाही तर मग त्यांनी आपलं ऐकून घेतलं पाहिजे किंवा जास्त हे ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांचं ऐकलं पाहिजे. पहिलं तर कुठलंही व्यसन करू नये, शिवीगाळ करू नये आणि मेन म्हणजे मजा मस्ती करू नये. कारण काय त्यावेळेला आजूबाजूला माणसं असतात. कोणाला कधी वाईट वाटलं तर मग ते प्रत्येक जण अरे माझ्यावरती कोणी येतं पास ऑन केलं तर नाही ना. म्हणून पुन्हा प्रत्येक गोष्ट सांभाळून घ्या. मंडळ चालवतो म्हणजे फक्त तुम्ही स्वतःचा मजा मस्ती नाही, पूर्ण एरियाला कव्हर करतो. एकदम एकदम बरोबर बोलला की ते डिसिप्लिन म्हणून असू दे की ते ठेवलंच पाहिजे. आणि जो आपण एकटे आपण एका ग्रुपला घेऊन चालतोय एका मंडळात दाखल घेऊन चालतोय किंवा आपण सगळ्यांचा विचार केला पाहिजे त्या गोष्टीसाठी. धन्यवाद आज तुम्ही आला होते म्हणून. आपल्याला खूप अनहद गोष्टी पण समजल्या मंडळाबद्दल. ठाण्याचं हे पहिलं मंडळ होतं ते पण समजलं आणि तुम्ही ते बोलला की आपण गरिबांना जे वाटप करतो मदत करतो हॉस्पिटल्स मध्ये किंवा स्कूल्स मध्ये ते आजकाल खूप लोकांना माहिती नव्हतं आपल्या इकडे. आम्ही कुणालाच सांगितलं नाही गोष्ट. त्याची पहिल्यांदाच आपल्या पॉडकास्टद्वारे सगळ्यांना समजणार आहे. तर मग त्याच्यामुळे आपल्याला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण येऊ शकतो. म्हणजे आय थिंक सो येईलच कारण लोकांना माहिती पडलं तर ते पण कुठे ना कुठे थोडंफार मदत करणारच मंडळाला. त्याने आपल्याला तो एक होऊ शकतो आणि जे बघतात त्यांना एवढा संदेश देईन की